सर्वांना हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मुगाची डाळ, सुक्की मुगाची डाळ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा, त्यानंतर जिरं घालायचं आणि मोहरी घालायची, त्यात कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घालून झाल्याच्या नंतर ठेचलेला थोडासा लसूण घालायचा. लसूण छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची पण छानपैकी परतून घ्यायची. हिरवी मिरची परतून झाल्याच्या नंतर आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर आपण कढईमध्ये टाकूया. सर्व डाळ त्यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. आणि ही डाळ थोडीशी अशी निब्बरच ठेवायची, थोडीशी अशी शिजवायची, फक्त जास्त नाही शिजवायची. जास्त शिजवली ना तर ती एकदम अशी नाही का एकदम खूपच शिजून जाते. ती मुगाची डाळ आहे, खूप लवकर शिजते. आणि आपण 1 वाटी डाळ घेतली होती, त्यामुळे 1 वाटीच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही टाकायचं त्यामध्ये. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या. ही डाळ कोणाकोणाला आवडते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर आपण झाकण ठेवूया. 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि वाफेवर अशी शिजवून घ्यायची. जास्त पाणी नाही टाकायचं. 1 वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित ती डाळ शिजती. झाकण काढून आता बघूया, अजून शिजलेली नाही आहे. अजून थोडंसं शिजणार आहे ती डाळ, अजून वेळ लागणार आहे. परत झाकण ठेवायचं आणि परत 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं. मध्ये मध्ये चेक करत राहायचं, कारण त्यामध्ये आपण पाणी थोडंसंच टाकलेलं आहे. खाली लागायला नको, करपायला नको, त्यासाठी. हे बघा थोडीशी अजून शिजलेली आहे. ही डाळ जास्त नाही शिजवायची, म्हणजे अशीच निब्बरच ठेवायची, तशीच छान लागते खायला. आता डाळ आपण शिजवलेली आहे, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी. त्यावर आपण कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित झाकण ठेवून आहे ना ती आपण साईडला ठेवून देऊया. झाकण ठेवल्यामुळं परत अजून थोडीशी ती फुलती आणि परत थोडीशी शिजती ती डाळ. गरम असताना झाकण ठेवल्यावर असं उघडं नाही ठेवायचं, झाकण ठेवूनच ठेवायचं. आणि इकडे आपण भाकरी तयार करूया. व्यवस्थित छान पीठ मळून घ्यायचं आणि छानपैकी मोठी भाकरी अशी आपण बनवायची आहे. भाकरीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, कशा प्रकारे बनवतो आपण, तर तुम्ही तो नक्की बघा. बघा आपली मोठी अशी भाकरी तयार झालेली आहे. आता आपण पाणी लावून घेऊया. सर्व बाजूनी पाणी लावायचं. पाणी लावून झाल्याच्या नंतर थोडंसं वरची बाजू सुकल्याच्या नंतर आपण भाकरी पलटून घ्यायची आणि व्यवस्थित खालच्या साईडने शेकून घ्यायची भाकरी. हे बघा अशा प्रकारे. आणि जेवढं तुम्ही भाकरीचं पीठ मळताल तेवढी तुमची भाकरी एकदम अशी टम्म फुगती. हे बघा कशी फुगायला लागलेली आहे. साईडने जी हवा असते ती निघत असते, त्यामुळे थोडंसं असं आपलं चमचा जे असतं ते ठेवायचं आणि छान भाकरी फुगती. हवा जाऊन नाही द्यायची बाहेर. हे बघा किती छान भाकरी अशी फुगलेली आहे. सर्व कडक आटाने व्यवस्थित भाकरी शेकून घ्यायची, कडेने कच्ची राहायला नको, त्यासाठी.
भाकरी छानपैकी शेकून झाल्याच्या नंतर आपण ती काढून घेऊया आणि त्याच तव्यावर आपण पापड भाजून घेऊया. पापडाच्या साईडने थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच तव्यावर ना पापड भाजून घेऊया. तवा गरम असतो त्यामुळे आपलं हे पण काम होऊन जातं त्यामध्येच. तर आता आपण ताट तयार करूया, म्हणजे ताट बनवूया. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.